कळंबा तलावाच्या समोर तुमचं स्वप्नातलं घर आता रियालिटी मध्ये. कोल्हापूर शहरापासून अगदी जवळ, निसर्गाच्या कुशीत, जिथे तुम्हाला मिळते शांतता, सौंदर्य आणि सुरक्षितता. 900 स्क्वेअर फुटापासून 10,000 स्क्वेअर फुटापर्यंत रेसिडेन्शियल एनए प्लॉट्स उपलब्ध. प्रशस्त 60 ते 30 फुटी अंतर्गत रोड, स्वतंत्र 7/12 वीज कनेक्शन, वॉकिंग ट्रॅक, सुरक्षा आणि बरंच काही. अधिक माहितीसाठी आता संपर्क साधा. चंद्रांकन बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, कोल्हापूर. मराठवाड्यातील पूरग्रस्तांच्या करिता मदतीचं आव्हान आमदार सतेज पाटील यांनी केलं होतं आणि ही सर्व जी मदत काँग्रेस कमिटीमध्ये जमा झालेली आहे ती आता मराठवाड्यातल्या पूरग्रस्तांच्याकडे पाठवण्यात येणार आहे. हे सर्व आपण पाहू शकतो. या ठिकाणी सर्व मदत जमा झालेली आहे आणि याच संदर्भात माझ्यासोबत बोलण्यासाठी आमदार सतेज पाटील आहे. त्यांच्याशी आपण बोलूया. काय सांगाल? नाही, मराठवाड्यामध्ये अतिवृष्टीमुळे प्रचंड असं संकट आलेलं आहे. कोल्हापूरमध्ये ज्यावेळी महापूर आले त्यावेळी उभा महाराष्ट्र उभा राहिला होता आणि म्हणून कोल्हापूरकरांनी देखील अत्यंत उत्स्फूर्तपणे या वाईट प्रसंगामध्ये मराठवाड्याच्या पाठीशी उभं राहण्याचा निर्णय घेतला आणि हजारो लोकांनी इथं किट्स देऊन हे आत्ता आम्ही सगळ्या 25-26 गाड्या या मराठवाड्याकडे रवाना करतो. इथूनच आपण आव्हान केला होता, मात्र फक्त जीवनावश्यक वस्तूंचं आव्हान होतं. ह्या ज्यामध्ये शालेय उपयोगी साहित्य, ब्लँकेट्स, कपडे हे देखील जमा झालेले. आम्ही जीवनावश्यक वस्तू पाठवा म्हणून सांगितलं, परंतु लोकांच्या दातृत्वाचा अनुभव आम्हाला कोल्हापूरचा मिळाला की ब्लँकेट्स असू देत, काही लोकांनी कपडेसुद्धा नवीन दिलेले आहेत, काही लोकांनी वेगवेगळ्या गोष्टी घर उपयोगी, संसार उपयोगी भांडी आणलेली आहेत, म्हणजे भांडी देण्याचा प्रयत्न केला. पशुधन तिथलं बरंचसं गेलेलं आहे. त्या पशुधनासाठी जे शिल्लक राहिलेलं पशुधन आहे त्यांच्यासाठी पशुखाद्य काही लोकांनी दिलेलं आहे आणि म्हणून यातून माणसाची माणुसकी अजून शिल्लक आहे. दातृत्व शिल्लक आहेच, परंतु माणुसकी सुद्धा शिल्लक आहे हे कोल्हापूरकरांनी दाखवून दिलेलं आहे. आपण आव्हान केला, अगदी लहान मुलांनी देखील आपल्या म्हणजे खाऊतल्या पैशातनं देखील या ठिकाणी मदत केली. अगदी चॉकलेट्स देखील इथं आणून दिलेले आहेत. काही मुलांनी, काही नाही तर वाढदिवस आपले साजरे केले नाहीत खरं इथं मदत नाही. का गेल्या 4 दिवसामध्ये एक व्हिडिओ माझ्याकडे काल आला आहे. मला वाटते 5 किंवा 6 वर्षाची मुलगी असेल, एक पिशवी घेऊन आईवडिलांच्या बरोबर इथं आले. दुसरे एक जण आलते, त्यांनी घरात वडिलांनी त्या दोन्ही मुलींनी सांगितलं की आम्हाला काहीतरी द्यायचं आहे. त्या वडिलांच्या मोबाईलवर त्यांनी बघितलं रील आणि त्याच्यावर म्हणले आम्हाला पण काहीतरी द्यायचं आहे. वडिलांच्याकडे हट्ट धरून ते इथं घेऊन आले. याचा अर्थ काय, मी मगाशी म्हटलं तसं माणुसकी अजून शिल्लक आहे आणि हा महाराष्ट्रच या असं राज्य आहे जे एकमेकाला मदतीचा हात देतं आणि यातून लहान मुलांपासून अगदी 86 वर्षाच्या वयोवृद्धांनी देखील यात खारीचा वाटा उचलला. हे सर्व करत असताना कुठे जाहिरातबाजी केलेली नाही. हे जर स्टिकर बघितलं तर याच्यावर आपला फोटो देखील कुठं नाही. म्हणजे अगदी काँग्रेसचा हात आहे, म्हणजे इथं कुठे जास्त जाहिरातबाजी केलेली नाही. आमचे नेते आदरणीय राहुलजी गांधींनी आव्हान केलं होतं की मराठवाड्याला मदतीचा हात द्या आणि म्हणून काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही ही मदत या ठिकाणी करतोय. वैयक्तिक काय असायचा विषय येत नाही, परंतु काँग्रेस म्हणून लोकांच्यापर्यंत ही मदत पोचली पाहिजे हा आमचा दृष्टिकोन. एकीकडे हे काँग्रेसकडून मदत जात, सरकार मात्र कुठेतरी उदासीन दिसतंय. कारण हवी तशी मदत अजून पण मिळालेली नाही मराठवाड्याला. अजून पंचनाम्याबद्दलची व्यवस्थित माहिती अधिकाऱ्यांना नाही आहे. म्हणजे आजसुद्धा पंचनामे व्यवस्थित झालेले नाहीत अशा अनेक तक्रारी येत आहेत. जमिनी खरडून वाहून गेलेल्या आहेत आणि म्हणून मला वाटते की शक्तिपीठला 86,000 कोटी खर्च करण्यापेक्षा या मराठवाड्यातल्या लोकांचे अश्रू पुसण्यासाठी मुख्यमंत्री महोदयांनी पैसा द्यावा. एकीकडे 86,000 कोटीचा तुम्ही उल्लेख केला, मात्र हेक्टरी 8,500 म्हणजे 8,500 रुपये मदत दिली जाते. म्हणजे गुंठ्याला कुठेतरी 85 रुपये मदत दिली जात आहे. ही शेतकऱ्याची एक प्रकारे चेष्टा करत आहे सरकार. सरकारला आता काय आपण बघतोय, वोट चोरीचे अनेक प्रकरणं समोर यायला लागलेले आहेत. त्यामुळे मतदारांची गरज राहिलेली नाही अशी सरकारची अवस्था झालेली आणि म्हणून आम्ही काही करू शकतो हे दाखवायचं काम सरकार करतं आहे. परंतु शेवटी जनता हे उघड्या डोळ्यानं बघते. आज शेतकरी अडचणीत आहे, त्याला 50,000च्या वर मदत मिळावी अशी सगळ्या पक्षांनी मागणी केलेली आहे आणि म्हणून सरकार त्यामध्ये निर्णय घेईल अशी अपेक्षा. एकूणच शेवटचाच प्रश्न आहे, हे गणित कुठंतरी बसणार आहे का? कारण 85 रुपये म्हणजे अगदी हे जे झालेलं नुकसान आहे आणि हे गणित बसणार. शेतकरी हे मान्य करणार नाही, कुठलाही शेतकरी मान्य करणार. 50,000च्या वर मदत मिळावी अशी महाराष्ट्रातल्या सगळ्यांची अपेक्षा आहे. कारण की
त्यानं सुद्धा नुकसान भरून निघणार नाही, परंतु आत्ता दिली ती तर अत्यंत दुर्दैवी मदत आहे. एकूणच हे सर्व आपण पाहू शकतो की या ठिकाणी सर्व मदत जमा करण्याचं चालू आहे आणि धाराशिव जिल्ह्यांच्याकडे ही सर्व मदत पोचवण्यात येणार आहे. आणि अगदी राज्य सरकारनं हेक्टरी 8,500 रुपयाची मदत जाहीर केलेली आहे शेतकऱ्यांच्यासाठी. मात्र ही मदत पुरेशी नसल्याचं देखील आमदार सतेज पाटील यांनी म्हटलेलं आहे. मात्र काँग्रेसकडून आता ही मदत थोड्याच वेळात आता धाराशिवकडे निघणार आहे. आणि एकूणच ही सर्व आपण दृश्य पाहू शकतो की या ठिकाणची जी काय आहेत ते आता ट्रक देखील भरण्याचं काम चालू आहे आणि थोड्याच वेळात ही सर्व मदत आता धाराशिवकडे नेली जाणार आहे. एस न्यूजसाठी कॅमेरामन अभिजित पाटीलसह इक्बाल रेठरेकर.